आजकाल नव्या तरुण पिढीचा विवाह संस्थेवर विश्वासच राहिलेला नाही. तरी घटस्फोटांचे प्रमाण खूप वाढत आहे. एकमेकांशी मिळून मिसळून घेण्यात आयुष्यात आनंद मिळतो हे या कवितेत कसं सांगितलंय ते आपण पाहूया. कवितेचं नाव आहे मेड फॉर ईच अदर. संसाराचं मर्म. कागदावर कितीही कुंडल्या मागा, कागदावर कितीही कुंडल्या बघा, बघण्याच्या समारंभात गच्चीवर गप्पा मारताना छंद, महत्वाकांक्षा, श्रद्धा, अंधश्रद्धा असे तेलकट प्रश्न विचारा. या प्रश्नांची उत्तरही सौंदर्य स्पर्धेतील मेकअप केलेल्या सुंदर मुलीच्या भंपक उत्तरासारखी असतात. लग्नानंतर मग खरं काय ते एकमेकांना कळत जाते. तेव्हा म्हणाली होती वाचनाचा छंद आहे, तेव्हा म्हणाली होती वाचनाचा छंद आहे, पण नंतर साधं वर्तमानपत्र एकदाही उघडलं नाही बेटीनं. जाब विचारू शकतो आपण. किंवा तो म्हणाला होता प्रवासाची आवड आहे, जगप्रवास करावा, हिमालयात ट्रेकिंग करावं असं स्वप्न आहे, पण प्रत्यक्षात कळलं कामावरून आला की सोफ्यावर लोळतो की गव्हाचं पोतच असं. जेवायला वाढलंय हेही चारदा सांगावं लागतं. प्रवासाची आवड कसली, कामावर दादरला जाऊन घरी परत येतो हे नशीब. वर्षभर सांगते माथेरानला जाऊ, तर उत्तर म्हणून फक्त जांभया देतो. कसले मेले 32 गुण जुळले देव जाणे, उरलेले न जुळलेले 4 कुठले ते कळलं असतं तर मनापासून सांगतो. त्या न जुळलेल्या गुणांशीच खरं तर आपलं लग्न होत असतं. तिथं जमवून घेणं ज्या व्यक्तीला जमलं तीच व्यक्ती टिकली, नाही जमलं की विस्कटलं. अन्याय शोषण सहन न करणं हा पहिला भाग झाला. अन्याय शोषण सहन न करणं हा पहिला भाग झाला. पण न जुळलेल्या गुणांमध्ये एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन नातं जुळतंय का हे पाहण्याची सहनशीलता दोघांमध्ये हवी. अन्याय शोषण सहन करणं हा पहिला भाग झाला, पण न जुळलेल्या गुणांमध्ये एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन नातं जुळतंय का हे पाहण्याची सहनशीलता दोघांमध्येही हवी. पण आज हे लग्नाळू मुलामुलींना सांगितलं जात नाहीये. नाही जुळलं मोडा, व्हा विभक्त. आणि मग काय करा? आपल्याला हवी तशी व्यक्ती मिळणं हे एक परीकथेतलं स्वप्न असेल. पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाकी घालीत आयुष्य जोडतं हे ठेवावं लागतं हेच खरं वास्तव आहे. आपल्याला हवी तशी व्यक्ती मिळणं हे एक परीकथेतलं स्वप्न असेल, पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत आयुष्य जोडतं ठेवावं लागतं हेच खरं वास्तव आहे. धुमसत राहणाऱ्या राखेत कसली फुलं फुलणार? एकमेकांचे काही गुण जुळणारच नाहीत ते मी स्वीकारणार आहे का नाही? या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वतःशी देऊन मगच संसार मांडा. आपल्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या व्यक्तीचं वेगळेपण सहन स्वीकारणं हे या वाटेवरचं पहिलं पाऊल आहे. आपल्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या व्यक्तीचं वेगळेपण सहज स्वीकारणं हे या वाटेवरचं पहिलं पाऊल आहे. ते पाऊल योग्य विश्वासाने पडलं की मग इतर 6 पावलं सहज सहज पडत जातात आणि मग ती सप्तपदी तप्तपदी होत नाही. हेच संसाराचं खरं मर्म आहे. मेड फॉर ईच अदर आपोआप होत नाहीत, त्या हळूहळू जुळत जातात.